बकरी ईदच्या दिवशी ब्राह्मण गल्लीतील गोमांस प्रकरणाचा उलगडा. 15 दिवसांनी बुरखाधारी महिलेला अटक. अहिल्यानगर प्रतिनिधी. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 27 मे 2026 रोजी अहिल्यानगर शहरातील माळीवाडा परिसरातील ब्राह्मण गल्लीमध्ये घडलेल्या संवेदनशील गोमांस प्रकरणाचा अखेर कोतवाली पोलिसांनी उलगडा केला आहे. तब्बल 15 दिवसाच्या कसून तपासानंतर या प्रकरणातील बुरखाधारी महिलेला अटक करण्यात आली असून शहरात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. घटनेच्या दिवशी रात्री एका बुरखाधारी व्यक्तीने ब्राह्मण गल्लीमध्ये पिशवी फेकल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पिशवी ताब्यात घेतली. त्यामध्ये गोमांस असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेनंतर कोतवाली पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित व्यक्ती पूर्णपणे बुरख्यात असल्यामुळे ती महिला आहे की पुरुष याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. तसेच या प्रकरणामागे कोणतेही मोठे कटकारस्थान आहे का याबाबतही शहरात विविध चर्चा सुरू होत्या. या संवेदनशील घटनेचा मुस्लिम समाजानेही तीव्र निषेध केला होता. समाजातील विविध संघटनांनी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली होती. समाजात द्वेष पसरविणाऱ्या अशा प्रवृत्तींना कोणत्याही धर्माचा पाठिंबा नसल्याचे मत समाजातील नागरिकांनी व्यक्त केले होते. अखेर 15 दिवसाच्या अथक तपासानंतर कोतवाली पोलिसांनी संशयित बुरखाधारी महिलेला अटक केली. या कारवाईमुळे शहरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला असून या कृत्यामागील नेमका उद्देश काय याचा पुढील तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले की तपास पथकाने तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचविण्यात यश मिळवले. समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवण्याचे आवाहन केले आहे. धार्मिक सलोखा आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जाईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दिनांक 28/5/2026 रोजी बकरी ईदचा सण होता. दिवसभराच्या बंदोबस्तानंतर रात्री साधारणतः 9:30 ते 10च्या सुमारास एक घटना ब्राह्मण गल्ली माळीवाडा या ठिकाणी अशी निदर्शनास आली की त्या ठिकाणी मांसाचा तो तुकडा आहे आणि फुफ्फुस सदृश असा तुकडा आहे आणि कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं त्या ठिकाणी टाकलेला आहे. त्यावरून महानगरपालिकेचे प्रशांत चांदणे जे स्वच्छता निरीक्षक आहेत त्यांची फिर्याद घेऊन आम्ही या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 468/2026 BNS कलम 271-292 प्रमाणे तो गुन्हा आम्ही दाखल केलेला होता. आणि साहजिकच तो तुकडा त्या ठिकाणी का टाकला यावरून बराचसा खल मीडियामध्ये पण झालेला होता आणि या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या दिवसापासून आम्ही आमच्या पोलिसांची विशेषतः DB पथकाची वेगवेगळी पथकं तयार करून सातत्यानं शोध घेत होतो. त्याच्यामध्ये एक सुरुवातीला फुटेज प्राप्त झालं. त्या फुटेजमध्ये कुणीतर बुरखाधारी एक व्यक्ती आहे आणि ती त्या ठिकाणी तिच्या त्या पर्समधून किंवा काखेला असलेल्या बॅगमधून तिथं ती मांसाचा तुकडा टाकते असं दिसून येत होतं. त्यामुळे पोलिसांसमोरचं चॅलेंज वाढलेलं होतं की ती बुरखाधारी जी व्यक्ती आहे ती महिला आहे की पुरुष आहे आणि मग असेल तर ते कोण आहे आणि त्या पाठीमागचा उद्देश काय. साधारणतः हा मागच्या 12 ते 13 दिवस सातत्यानं आम्ही तपास करत होतो. आमची पथकं रस्त्याला दिसेल ते सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण त्या ठिकाणी करत होती. 150 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज आम्ही त्या ठिकाणी परीक्षण केलं आणि आमच्या असं लक्षात आलं की आजच्या रोजी हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये एक आरोपी निष्पन्न झालेला आहे. ती महिला आरोपी आहे. तिचं नाव स्वाती विक्रम भोसले, वय 39 वर्षाची ही महिला आहे आणि ही नगर तालुका भागामध्ये राहणारी कामरगावची आहे. त्या दिवशी तिच्याकडं ती का आली या बाबतीत आम्ही अधिक चौकशी केली तर तिनं सांगितलं की ती भीक मागून तिच्या मुलांचं, तिला 3 मुलं आहेत, तिचा उदरनिर्वाह करते. त्याच्या संदर्भाने आम्ही सखोल चौकशी केली परिसरामध्ये तर आम्हाला माहिती मिळाली की ती भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते आणि बकरी ईदच्या दिवशी मांस मागण्यासाठी ते आलेले होते. त्याच्यामध्येच मिळालेला तो तुकडा तिला तो नको असल्यानं
तो त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग बघून त्याच्यावर टाकून दिलेला होता आणि त्या संदर्भानं अधिक चौकशी आम्ही करतोय. तिला ताब्यात घेतलेलं असून तिच्याकडून त्या दिवशी परिधान केलेली कपडे किंवा काही तत्सम गोष्टी आम्ही या पुराव्याच्या कामी जप्त केलेल्या आहेत आणि त्या संदर्भानं अधिक तपास आमचे पथकाचे या गुन्ह्याचे तपासी अंमलदार सपोनी तेजश्री थोरात मॅडम करत आहेत. विशेषतः हा गुन्ह्याची उकल करण्यामध्ये या जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक, सन्माननीय अपर पोलीस अधीक्षक, विभागाचे सन्माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनचे सपोनी तेजश्री थोरात मॅडम, पोलीस उपनिरीक्षक शेदवड साहेब, पोलीस उपनिरीक्षक DB पथकाचे इंचार्ज प्रवीण पाटील साहेब आणि त्यांच्या बरोबरच सपोनी सपकाळी साहेब आणि विशेषतः याच्यामध्ये जे मोठं परिश्रम या ठिकाणी अमोल गाडे, साबीर शेख, रिंकू काजळे, शिरीष तरटे, अतुल लाटे, विशाल दळवी, विनोद बोरगे या अंमलदारांनी घेतलेला आहे आणि हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये विशेष परिश्रम घेतलेला आहे आणि प्रावीण्य मिळवलेलं आहे. मी या सर्वांचं अभिनंदन करतो.